बघा, अंशस्थानी वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 5 भागीला वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 5 बराबर किती? प्रश्न अगदी समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर. लेकरांनो लक्ष द्या. या गणिताची मांडणी करत असताना अंशस्थानी कंसामध्ये वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 5 हा पहिला कंस, इथं गुणिला स्वरूपात परत अशीच मांडणी करा. कशासाठी वगैरे काय सर्व सविस्तर सांगतो. छेदस्थानी कंसामध्ये वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 5 गुणिला वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 5 ही अशा पद्धतीची मांडणी का केली? हे गणित लेकरांनो आपल्याला एक सूत्र, विस्तार सूत्रे या प्रकरणात आम्ही एक सूत्र शिकलो, जसं की a वजा b चा वर्ग. या सूत्राचा विस्तार कसा होतो तर a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग याप्रमाणे. आणखी एक दुसरं सूत्र आम्ही शिकलो की पहिल्या कंसामध्ये a अधिक b असेल, दुसऱ्या कंसामध्ये a वजा b असेल, तर या सूत्राचा विस्तार हा a वर्ग वजा b वर्ग असा केला जातो. हे इयत्ता 8वीत आम्ही शिकलो आणि तसाही विचार केला. इथं गुणिला स्वरूपात अशा पद्धतीनं का मांडलं सर? याची हे दोन पद सारखी आहेत, याचा अर्थ हे कटतात मग राहतात हेच पद, फरक काही पडत नाही. म्हणून विस्तार सूत्रे या घटकातील या सूत्रांचा आणि त्यांच्या होणाऱ्या विस्ताराचा अवलंब करत उत्तराप्रत पावलं टाकायचे. हे असं का मांडलं हा प्रश्न तुमच्या मनात असेल. इथं गुणिलाच्या इकडं पहा, गुणिलाच्या इकडं पहा, या दोन पदांकडे पहा काळजीपूर्वक. दोन्ही पद सारखेच आहेत, सरळ सरळ कटतात मग राहतात हे दोन पद. म्हणजेच हा प्रश्न इथं या सूत्रातील या पदावलीतील हे वर्गमुळात 7 म्हणजे a, वर्गमुळातील 5 म्हणजे b, हे a हे b. इथं वर्गमुळात 7a हे b, हे a आणि हे b. अर्थात वर्गमुळात 7 म्हणजे a, वर्गमुळात 5 म्हणजे b. अर्थ काय झाला तर a वजा b गुणिला a वजा b म्हणजेच काय तर a वजा b चा वर्ग. आणि a वजा b चा वर्ग याचा सूत्रानुसार विस्तार a वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग. लक्ष द्या, इथं खाली पहिल्या कंसामध्ये a अधिक b गुणिला दुसऱ्या कंसामध्ये a वजा b, a अधिक b दुसऱ्या कंसात a वजा b, सूत्राचा विस्तार a वर्ग वजा b वर्ग. लक्ष द्या, या सूत्र विस्तारानुसार उत्तराप्रत पावलं टाका. लक्ष द्या, सूत्र काय म्हणते? a वजा b आणि कंसाचा वर्ग, तेव्हा विस्तार a वर्ग. इथं पदावलीतील a कोणता? वर्गमुळात 7, म्हणून वर्गमुळात 7 चा वर्ग करणे वजा, हे इथं वजा चिन्ह, समोर 2 मांडा, ab हे पद गुणिला 2 सोबत. कोणता a आहे तर वर्गमुळात 7, त्यासोबत गुणिला b म्हणजे वर्गमुळात 5. आता अधिक b वर्ग, म्हणून इथं अधिक b कोणता? वर्गमुळात 5 आणि त्याचा वर्ग, मात्र हे पद कंसात घ्या आणि कंसाचा वर्ग करा. छेदस्थानी लेकरांनो करायचं काय? त्यासाठी हे सूत्र a वर्ग वजा b वर्ग, या सूत्राचा अवलंब का करायचा तर वर्गमुळात 7 म्हणजे a, वर्गमुळात 5 म्हणजे b. इथं a अधिक b हे अधिक चिन्ह, a अधिक b गुणिला a वजा b, a अधिक b गुणिला a वजा b, तेव्हा या सूत्राचा विस्तार a वर्ग वजा b वर्ग असा होतो. लक्ष द्या, म्हणून a वर्ग कोणता? a वर्ग तर a आहे वर्गमुळात 7, म्हणून वर्गमुळात 7 चा वर्ग वजा दुसऱ्या कंसात वर्गमुळात 5 चा वर्ग. लक्ष द्या, आता
कंसामध्ये वर्गमुळात 7चा वर्ग याचा अर्थ किंवा याची किंमत 7 कशी येते? कंसामध्ये वर्गमुळात 7 आणि त्याचा वर्ग आहे. लेकरांनो, या वर्गमुळाचं हे जे चिन्ह आहे हे जर घालवायचं तर या चिन्हाची किंमत 1/2 वर्गमुळातील संख्येच्या डोक्यावर मांडावी लागते, तेव्हा हे वर्गमुळाचं हे चिन्ह जाते. मग मांडा ते 7च्या डोक्यावर 1/2 हे चिन्ह चाललं गेलं. त्यासोबत हे 2 गुणीला का मांडायचे हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल तर एक सूत्र आम्ही विस्तार सूत्रे या प्रकरणात अभ्यासलं. कंसामध्ये याचा घात यम आणि त्याचा घात यन असेल तर या यम यन मध्ये लेकरांनो याच्या डोक्यावर गुणाकार असतो. याचा घात यम त्याचा घात यन म्हणजे याचा घात यम यन, या यम यन मध्ये गुणाकार, म्हणून हे 2 गुणीला. इथं आता 2 ला 2 कटतात, उत्तर काय उरते? 7. कोणती संख्या एकटी नसते, तिच्या डोक्यावर 1 असतोच. कोणत्याही संख्येचा घात हा 1 असतो, म्हणून याची किंमत 7. लक्षात आलं तुमच्या? आता हे -2 इथं मांडा. हे वर्गमुळात 7 गुणीला वर्गमुळात 5 याचा अर्थ वर्गमुळात काय हो तर 35 अधिक चिन्ह समोर, हे सुद्धा याची किंमत 5 येणार. यानुसार आलं लक्षात तुमच्या? आता छेदस्थानी काय, याची किंमत यानुसार किती हो? 7. इथं वजा चिन्ह, याची किंमत सुद्धा 5. इथपर्यंत कळालं सर आम्हाला? लक्ष द्या लेकरांनो, ह्या काही बारीक स्टेप तुमच्या पक्क्या लक्षात बसल्याशिवाय वेळ वाचवण्याची कला तुम्हाला अवगत होणार नाही. बरोबर आहे? एखाद्या वेळेस तुम्ही म्हणाल सर याची काही शॉर्ट मेथड आहे का? लक्ष द्या, असेलही मला अवगत नाही. लक्ष द्या, सोपं करून सांगा, समजेल अशा भाषेत सविस्तर सांगा, म्हणून हा खटाटोप. गणिताला इकडं वळत करू लेकरांनो, लक्ष द्या. म्हणजे काय तर 7 वजा 2 वर्गमुळात काय हो 35 अधिक 5 छेदस्थानी 7 वजा 5. लक्ष द्या, आता हे 5 आणि हे 7 दोन्ही संख्या धन आहेत, यांची बेरीज करा. म्हणजे 7 आणि 5 लेकरांनो लक्ष द्या 12 वजा 2, आता वर्गमुळात 35 छेदस्थानी ही वजा बाकी करा, किती 2. लक्ष द्या, बराबर. आता 12 आणि छेदस्थानी 2 असे मांडा. इथं वजा चिन्ह घ्या, समोर 2 वर्गमुळात 35 आणि भागीला 2 मांडा. अर्थ तोच, 12चाही छेद 2 आहे, समोरच्या वजा चिन्ह 2 वर्गमुळात 35चाही छेद 2 आहे. याला फोड करून मांडलं तरी चालते. लक्ष द्या, आता हा भाग जातो लेकरांनो 6 न. इथं 2 ला 2 खलास होतात, वजा चिन्ह समोर वर्गमुळात 35. हे उत्तर पर्याय दर्शवलेलं आहे. प्रस्तुत पदावलीच उत्तर काय? 6 वजा वर्गमुळात 35. उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे. ओके. वर्गमुळावरील क्रिया तसेच संकीर्ण प्रश्नसंच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.